आज आमच्या देवीची 7वी माळ, तरी तुम्ही बघू शकता भाविकांची तुफान अशी गर्दी आहे। आमच्या देवीचाच महिमा एवढा अफाट आहे, ते पाऊस काय पूर आला तरी लोक पवत जातील। आई केलंबा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे खरोशी नगरीत स्वागत आहे आणि ते नेहमीच राहील। पण आजची परिस्थिती तुम्ही पाहू शकता मंडळी, कालपासून पावसाने जी काही सुरुवात केली ती अजूनपर्यंत बंद झालेलंच नाही। पावसाचा जोर वाढतच आहे आणि असाच जर पाऊस पडत राहिला तर नदीला पूर यायला वेळ लागणार नाही। पाहू शकता किती पाण्याची पातळी वाढली बघा। म्हणून सर्व भाविक भक्तांना जे काही मायमाऊली असतील, मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना एक विनंती आहे की पावसाचा अंदाज घेऊनच आज दर्शनाला या। दर्शन काय उद्यासुद्धा घेता येईल, पण आपल्या परिवाराची, आपल्या कुटुंबाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। कारण आपण सुरक्षित तर आपलं कुटुंब सुरक्षित। तर मंडळी, नवरात्रीच्या 7वी माळ आहे आणि मुसळधार असा पाऊस पडत आहे, तुम्ही पाहू शकता। तरी सुद्धा भाविक भक्तांची अशी अलोट गर्दी आहे माऊलीच्या दर्शनासाठी, पाहू शकता। काय बोलते गर्दी, काय बोलते? फुल गर्दी, एकदम जोरात गर्दी। म्हणजे मंडळी, हस्त नक्षत्र चालू झाले आणि हस्त नक्षत्रातला पाऊस हा फक्त संध्याकाळीच येतो। दिवसभर ऊन पडतो आणि संध्याकाळी पाऊस जोरात येतो, विजांच्या सोबत, जोरदार वाऱ्याच्या सोबत। पण यावर्षी जो पाऊस सकाळी सुरुवात केली तो संध्याकाळपर्यंत थांबतच नाही, म्हणजे बदलत्या वातावरणाचा हा दुष्परिणाम आहे। गाड्याच लागल्या। काय गर्दी, काय बोलताय? आत्ताच आपण बघितलं असेल, फुल म्हणजे फुल गर्दी आहे। स्वयंसेवकांच्या अक्षरशः बिकट परिस्थिती आहे। तर मंडळी, आत्ताच आपण पाहिलं भर पावसात सुद्धा भाविक भक्तांच्या अशा गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। आज 7वी माळ, तरी पण पाऊस जोरदार असून पब्लिक बघा किती आहे। मंडळी पाहू शकता, सगळीकडे नुसतं पाणीच पाणी सुद्धा भाविक भक्तांची या रांगाच्या संपतच नाही। रात्र दिवस आज पाऊस पडतोय, नदीला पूर नाही आला, पण भाविक भक्तांचा आज महापूर आलेला आहे। स्वागतम येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे, स्वयंभू केलंबा देवीच्या दर्शनास आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। सदस्य आपले स्वागत करीत आहे येणाऱ्या भाविक भक्तांचे।
भाविक भक्तांना एकच विनंती करतो, आपण आपल्या मुलाचा हात सोडू नका. मंदिरात गर्दी भरपूर आहे. तसेच महापूर येण्याची शक्यता आहे. बालगंगेला पाणी वाढलेलं आहे, तरी पण भाविक लोटांगण मारण्यासाठी आई माऊलीच्या चरणी आलेले आहेत. मेघ जायला थांबत नाही, पण माझ्या आईच्या दर्शनाला भाविक घरी बसत नाही. त्या आईच्या चरणी लोटांगण मारण्यासाठी रांगत राहू लागलेलं आहे. तरी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे ग्रामस्थांतर्फे तसेच पाटील मात्र आणि ठाकरे परिवारातर्फे हार्दिक स्वागत. पंढरपूरच्या माझी आई माय काम भेरो माझी आई तर मंडळी आज पाऊस असल्या कारणाने मंदिरात डीजे वाजवणं सध्या बंद केलेलं आहे आणि मंदिराची साफसफाई चालू आहे. पाहू शकता स्वयंसेवक आपली व्यवस्थितरित्या जबाबदारी पार पाडत आहेत.
नदीला पाणी जास्त असल्या कारणाने बाहेरची लोक काही रात्री आली नाहीत, त्याच्यामुळे गावातल्या लोकांना एक नाचायची संधी मिळेल.